बोटोणी येथे जिल्हा परिषद शाळेवरील वर्षभराचे अतिक्रमण हटवले. पोलीस बंदोबस्तात प्रशासनाची धडक कारवाई. तहसीलदाराच्या आदेशानंतर महसूल, पंचायत व पोलीस पथकाची संयुक्त मोहीम. कुलूप तोडून शाळेला ताबा. मौजा चिंचोणी बोटोणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीवरील वर्षभरापासूनचे बेकायदेशीर अतिक्रमण अखेर प्रशासनाने हटवले आहे. तहसीलदार मारेगाव यांच्या आदेशानुसार महसूल विभाग, पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनाने आज 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक 32, नवीन गट क्रमांक 133 मधील 0.04 गुंठे जागा नारायण शिवाजी गानफाळे यांनी सरकारला दान दिली होती. मात्र महसूल अभिलेखातील तांत्रिक चुकीचा फायदा घेत काही व्यक्तींनी या इमारतीवर कुलूप लावून अतिक्रमण केले होते. शाळेचे मुख्याध्यापक मनोहर भेले यांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर सुनावणी होऊन 27 डिसेंबर 2025 रोजी अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. आजच्या कारवाई दरम्यान अतिक्रमणकर्त्यांनी सुरुवातीला विरोध केला. मात्र कोणतेही कायदेशीर कागदपत्र सादर न केल्याने पोलिसांनी कडक भूमिका घेत इमारतीचे कुलूप तोडून शाळेला ताबा देण्यात आलाय. यानंतर ग्रामपंचायतीकडून गेटला वेल्डिंग करून जागा सुरक्षित करण्यात आली. या कारवाईवेळी मुख्याध्यापक मनोहर भेले, ग्रामसेवक उईके, विस्तार अधिकारी माने, तलाठी सोयाम, पोलीस पाटील विजय मोढे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय चिकाटे व ग्रामस्थ उपस्थित होते.